अ, जुईचं आहे. आता याबद्दल आम्ही काही न बोललेलंच बरं ना. घे ना फोन. एक मिनिट. बोले. काय चाललंय तुझं? का काय झालं? तू कुठेस? तू अजून मंदिरात पोचला नाहीयेस ना? आई मला जायचं नाहीये हे मी तुला स्पष्ट शब्दात सांगितलं. आणि तुला जावं लागेल हे मी तुला स्पष्ट सांगते आलाप. ही जबरदस्ती असं नाही वाटत तुला? ती तुझ्या भल्यासाठीची असेल ना तर ते सुद्धा मला चालेल. हे बघ आलाप, लक्षात ठेव, आलाप मंदिरात येईल हा शब्द मी दादांना दिलाय. मग त्याआधी मला विचारायचं तरी. मुलगा म्हणून माझा काहीतरी हक्क आहे आणि त्या हक्काने मी हा शब्द दिलाय. पण मी जायला मनापासून तयार नसेल तर? मनापासून की जुईमुळे? तू जुईचा विचार करून जात नसलास तर हा पण विचार कर की मी दादांना शब्द दिलाय आणि जर तू आज मंदिरात गेला नाहीस तर तुझ्याकडून हे आई आणि मुलाचं नातं संपलं असं मी समजेन. काय? मला बोलायचंय. मला महत्वाचं बोलायचंय. काका काकू जुईने नाहीच रिसीव्ह केला ना फोन? हो रे, म्हणजे असेल इथेच कुठेतरी जवळपास. मी काय म्हणते, तू नाश्ता करून घे ना तोपर्यंत. नाही नको काकू, मला निघायला हवं. मी निघतो. कुठे कुठे? बाहेर. नाही नाही, बाहेर 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 कुठे आला? ऍक्च्युली काका काकू तुम्हाला सांगायला हरकत नाही. काय ना, आईने मला कोमल आणि दादा यांच्यासोबत, दादा म्हणजे कोमलचे वडील शंकरराव पाटील यांच्यासोबत आईने मला मंदिरात जायला सांगितलं. त्यामुळे नाईलाज आहे माझा. आईसाठी तरी मला निघावंच लागेल. निघतो मी. नाही नाही, पण आला ऐक, जाऊ नकोस. माझा ऐक, आला आला. तू कुठेही जाणार नाहीयेस आता. काय झालं काका, एवढं का रिएक्ट करताय? एवढं का रिॲक्ट होत आहे म्हणजे? तू जाशील निघून, माझी जुई अडकेल ना. एक मिनिट, माझी जुई अडकेल म्हणजे? अडकेल नाही रे, अडकवेल. अडकवेल असं म्हणायचं होतं त्याला. आलापला तुम्ही का जाऊन दिलं असं नाही का म्हणणार ती आम्हाला? हो काकू काकू काळजी करू नका. मी देवळातून आलो ना की जुईला भेटेनच. हा, मी निघतो. ती काय तुला देवळात पण भेटेल ना? काय? नाही नाही, आला माझं म्हणणं काय, तू जुई येईपर्यंत थांब इथे. हा, इथेच थांब. तू तिला भेटूनच जा, म्हणजे आम्ही रिकामे. तो इडली खा ना तोपर्यंत, नाश्ता कर. काकू काका मला खरंच आवडलं असतं, पण काय ना, मी तिथे जाण्या अगोदर जर कोमल आणि दादा, दादा म्हणजे शंकरराव पाटील कोमलचे वडील, हा, ते जर तिथून निघून गेले ना तर खूप प्रॉब्लेम होतील. आई चिडेल. मला निघायला हवं. सॉरी, बाय बाय. आला मी काय म्हणते, तू न भेटता गेलास तर जुईला किती वाईट वाटेल. हो, पण आईने सांगून सुद्धा मी गेलो नाही हे जर जुईला कळलं ना तर तिला जास्त वाईट वाटेल. मला खरंच निघायला हवं. आय एम सॉरी. आला ऐक ना, मला खरंच निघायला हवं. बाय 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 बाय. आपण बोललो. आला आला, प्लीज जुईला कळवायला लागेल. जुईला कळवायला लागेल. काय महत्वाचं बोलायचं होतं? सांगतो. ऍक्च्युली ना,
प्लीज 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 प्लीज. पण तुम्हाला तर हे आवडलंय, तुम्ही डोलत होतात. पण हे जर असं सुरू राहिलं ना तर पुढे जे घडेल ते तुम्हाला आवडणार नाही. एक्सक्यूज मी, ऐका ना, हे कुठेतरी लांब जाऊन वाजवा ना. अहो साहेब, पोटासाठी वाजवतोय मी. हे घ्या आणि कुठेतरी लांब जाऊन पोटासाठी वाजवा, इथे नाही प्लीज. पहिला माणूस बघितला ज्याला बासरी वाजवलेली आवडत नाही. तेच तुला कळत नाहीये, मी माणूस नाहीये. आपण तिथे जाऊन बोलूया का? हो, तुम्ही का चिडलात हो त्यांच्यावर एवढं? नाही, ते बासरी ऐकल्यावर माझ्या अंगावर शहारे येतात. आणि नाचायला लागलात ते? आपण जे बोलायला आलोय ते बोलूया. तुम्हीच सुरुवात करा. बघा, मला माहितीये की घरातून आपलं लग्न ठरवलं जात. हो, मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण हे लग्न मला मान्य नाहीये. मला म्हणजे हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध ठरवलं गेलंय? हो, म्हणजे तुम्ही चांगले आहात, पण माझ्या मनात दुसरीच कोणीतरी. आणि मी हे तुम्हाला घरी सांगू शकत नव्हतो, कारण घरी आपल्याला बोलायला संधीच मिळत नाही. मग जेव्हा हे लग्न ठरवलं जात होतं तेव्हा का नाही बोललात तुम्ही? माझी आई ऐकेल तर ना. तिच्या मते मला तुमच्यासारखी मुलगी नाही मिळणार. मग आता काय करायचं? आता हे लग्न एकच व्यक्ती थांबवू शकते. कोण? तुम्ही स्वतः. तुम्ही जर या लग्नाला नकार दिला तरच हे लग्न थांबू शकते. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तुम्हाला वाटतं माझ्या सांगण्याने हे लग्न थांबेल? लहानपणापासून दादा सांगतील ती पूर्व दिशा, हीच मी वागत आले हो. ताई दादा ते म्हणतील ना तेच करत आले मी. पण जर तुम्हाला कळलं असेल की तुमचं लग्न ज्या मुलासोबत ठरलंय त्याच्या मनात दुसरंच कोणीतरी आहे, मग तुम्ही बोललं पाहिजे ना. आणि हे बघा, मी तुम्हाला एकटीला पुढे करणार नाहीये, मी पण असेनच सोबत. पण इथे माझ्या मतापेक्षा तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे. आणि त्याही पेक्षा दादा आणि ताईंना काय वाटतं हे महत्वाचं आहे. खरं तर हा मुलगा मला का आवडला नाही हे सांगायला तुमच्यात एकही वाईट गुण नाही आला, आणि त्यातूनही मी हे घरी सांगितलं तरीही माझं कोणी ऐकेल असं नाही वाटत मला. पण तुम्ही बोलून तर बघा ना. एक खरं सांगू का आला, म्हणजे काही अपवाद असतीलही, पण ज्या मुली लहानपणापासून घरच्यांच्या सावलीखाली वाढतात ना त्यांना नेहमी गृहीत धरलं जातं. पैकी मी एक. मला प्लीज मला माफ करा, पण या सगळ्यात मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. एक मुलगी म्हणून मला तुमचं म्हणणं कळतंय, आणि मी तुम्हाला फोर्सही करू शकत नाही. मुलगी म्हणून? मुलगी म्हणून म्हणजे मला एका मुलीचं मन कळतंय असं म्हणायचं होतं मला. दादांचं नामस्मरण आटपलं असेल, मी जाऊ का? हो, मी आलोच. कोमल ही साधी आणि चांगली मुलगी, तिचा या कशाशी संबंधही नाहीये, आणि या सगळ्या गोष्टी तिच्या आवाक्या बाहेरच्या आहेत. दादा नामस्मरण झालं होतं म्हणून मी ते अगं आलापराव होते ना तुझ्या बरोबर, मग झालं तर
आता तेच तुझे सोबती. दादा, आई का सारखा फोन करतेय? कदाचित टायमिंगचा रिमाइंडर द्यायला कॉल करत असेल. मी तुम्हाला रिक्षा करून देतो. तुम्ही जा, माझे काम आहे, मी करून मागणं येतोच. हो चालेल. आणि तसंही संध्या आहेच बरोबर. तुम्ही प्रसाद घेतलात ना? नाही, तुम्ही घरी घेऊन जा ना प्रसाद, मी आता निघतो. देव काय म्हणतो, आलास माझ्या दाराशी, तोंड गोड तुझे व्हावे. प्रसाद घेऊन जा. कोमल, हा जा घेऊन ये प्रसाद. हो आणते. दादा, मला खरंच उशीर झालाय, तुम्ही घरी घेऊन जा ना प्रसाद, मी घरी येऊन घेईन. चालेल, पण मला जरा तुमची 2 मिनिट हवी होती. थोडं बोलायचं होतं. देवा, दमले. एवढ्या सगळ्या पिशव्या देवळात घेऊन जाण्यापेक्षा इथंच बसलेलं बरं. आला दादा, मी मगाशीच आले होते ना. बाई कानाला गेलेली. अरे संध्या, बरं झालं तू भेटलीस. मला सांग, तुम्ही आत्ताच पोहोचलात का? संध्या, तुम्ही आत्ताच पोहोचलात का? संध्या, अगं अशी काय बघतेस माझ्याकडे? तुम्ही परत कुठं गेलेलात का? परत? मी तर आत्ताच आलोय. आताच? चेष्टा करू नका माझी. मगाशी तुम्ही बिना बाईकचे आलात आणि आता बाईक घेऊन आलात. ए बाबा, तू उन्हातून जास्त फिरलीस का? हा, हे काय, ही सगळी खरेदी केली. तेव्हाच. तुला पाणी हवंय का? नाही, काय माझ्याकडे. मग जरा ते पी, थोडं डोक्यावर पण मार आणि शांत बसून राहते. मी वर मंदिरात जाऊन आलो. आलात तर आज का बोलतायत? मला शांत बसायला का सांगितलं त्यांनी? खरं तर कोमल आणि तुमचं लग्न ठरलं तेव्हाच मला तुमच्याशी बोलायचं होतं. प्रत्येक मुलीच्या बापाच्या मनात जे असतं तेच मला तुमच्याशी बोलायचंय. हा, बोला ना. माझी कोमल तुमच्या इकडच्या मुलींसारखी मॉडर्न नसेल, परंतु 4 चौघात शोभून दिसेल अशी आहे. ती साधी आहे, पण संसार कसा करायचा आणि तो कसा सांभाळायचा ही बुद्धी तिच्याकडे आहे. हो, सगळ्यांचं करता करता स्वतःला विसरून जाते, पण मोठ्यांना मान द्यायचा ती बरोबर लक्षात ठेवते. घरातलं वातावरण कसं हसतं खेळतं ठेवावं हे तिला बरोबर माहिती आहे. फक्त ती नेहमी हसत खेळत कशी राहील याची काळजी तुम्ही घ्या. आलापराव, खरं तर माझ्या मुलीला तुम्ही पसंत केलं म्हणूनच मी तुमचा आभारी आहे. हो, त्यात काय एवढं? अहो, हेच तुमचं मोठेपण आहे. नाही हो, हे मोठे पण नाहीये. तुम्ही खरंच काळजी करू नका. माझी मुलगी देसाईंच्या घरात सून बनून येते, मग काळजी कसली? आलापराव, खरं तर देवाचेच आभार मानले पाहिजेत की तुमच्यासारखा देव माणूस माझ्या मुलीच्या नशिबात आला. दादा, सॉरी. नाही, नाही आलापराव, आता एक शब्दही बोलू नका. अहो, तुम्ही इथं आलात यातच आम्ही भरून पावलो. मला आता तुमचं काही एक ऐकायचं नाही आलापराव.
दादा प्रसाद दे. घरच्यांसाठी पण घेतलाय. हो का? हे असं आहे बघा, सगळ्यांना व्यवस्थित लक्षात ठेवते. चल निघूयात. आला दादा, तुम्ही आताच वर गेलेलात ना? नाही, मी मगाशीच वर गेलेलो. तुला भेटलो नाही का? मग परत कुठे गेलेलात? अच्छा, म्हणजे आता येणाऱ्या आलापला ही भेटली तर. कसला विचार करताय? जे काम अर्धवट सोडून आलो होतो ते पूर्ण कसं करू याचा विचार करतोय. पण जाऊ दे, मला उशीर होतोय, मी निघतो. आला दादा, बाईक तर घेऊन जा. बाईक राहू दे इथेच. आला दादा, बरे आहेत ना? आता चाले आणि लगेच चाललेत आणि बाईक बी इथंच ठेवली. आज काहीतरी वेगळंच वागतायत ते, का मलाच वेगळं काहीतरी होतंय. तोंडावर पाणी तरी मारते. चल संध्या. चला. आला दादा, तुम्ही परत कसं आले? अगं मगाशी आलो ना तुझ्या समोर. पण आताच तर माझ्या समोरून गेलात ना तुम्ही. अगं माझी बाईक इथे आहे, मी कसं जाईन? तेच तर म्हणलं, बाईक घेऊन जा. तर तुम्ही बोलत राहू दे इथं. हे मी तुला बोललो. हा, अगं ते कसं बोलतील? ते आता आमच्या सोबत बाहेर आलेत. अहो असं कसं? आता माझ्या समोरून असं असं गेले ते, मग परत इकडून कसं काय आले? अहो संध्या, खरंच आलाप आमच्या बरोबर होते. संध्या, मी तुला जे बोललो ते तू केलंस? शांत बसलेलीस? शांतच बसले होते, पण तुम्ही 2 वेळा आल्यामुळे माझी गडबड झाली. नाही, गडबड झालीये, पण या उन्हामुळे. अहो पण आला दादा. गप बस. जाऊ दे दादा, तिकडे रिक्षा स्टँड आहे, तिकडनं रिक्षा पकडा आणि थेट घरीच जा. मी बाईक नेतो. कोमल चल. चला. ए बाबा, ए दे पिशव्या दे, मी जा. नाही नाही, मी घेते. अगं 1च्या ऐवजी 2 आलाप दिसत आहेत, 3च्या ऐवजी 6 पिशव्या दिसतील. दे तू. नाही असू दे, मी घेते. तुम्ही जा बाईक वर. सांभाळून जा. आला दादा, तुम्ही खरंच आलात दादा आहात का? बाय, मी आलापच आहे, पण तू घरी जा आणि शांतच हो. ऊन वाढलंय ना, तर परिणाम झालाय तुझ्या डोक्यावर. तसंच झालं असेल. जा जा, त्यांना घरी पोहोचव जा. अजून हवे दूध? नाही नको. आई, खूप खूप दमल्यासारखं झालंय का? हो ग बाळा, दुसऱ्याचं रूप घेणं एवढं सोपं काम नसतं. आपली सगळी मानसिक शक्ती लागते. शांत राहा. फक्त मला एवढंच सांग, ज्या कामासाठी गेली होतीस ते झालं का? हो झालं. काय म्हणाली कोमल? म्हणजे तू तिला सगळं क्लिअरली सांगितलंस ना? आय मीन, आलाप म्हणून तिच्याशी व्यवस्थित बोललीस ना? हो आई, मी बोलले, पण मला नाही वाटत कोमल या लग्नाला नकार देईल. का? तिला आलाप आवडतो का? तोच तर प्रॉब्लेम आहे आई. तिच्या आवडीचा विचारच केला जाणार नाहीये. हा, फक्त तिच्याशी बोलताना मला कळलंय, कोमल एक साधी आणि चांगली मुलगी आहे ग. कोमल या लग्नाला नकार नाही देऊ शकणार आई. कारण काय माहितीये का? ती घरातल्या वडीलधाऱ्यांसमोर नाही बोलू शकणार. तिथे आलापची आई आलापचं ऐकत नाही आणि इथे ही कोमल लग्न थांबवू शकत नाही. बघ ना आई, काकू त्यांचा हट्ट सोडत नाहीये. कोमल काही करू शकत नाहीये. मी त्यांच्या घरात जाऊन त्यांची समजूत काढणं तर अशक्यच आहे. आई, मला तर वाटते
की आलाप आणि माझं लग्न होण्याचे सगळे मार्ग आता बंद झाले. जुई प्लीज, अशी हिंमत नको हारूस बाळा. बी पॉझिटिव्ह. हे बघ, या जगात काहीच अशक्य नसतं. मला खात्री यातून काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. आई, तसंच झालं पाहिजे. फक्त लवकरात लवकर मार्ग निघायला पाहिजे. आई, मला आलापासून लांब नाही राहायचंय ग.